या ठिकाणी हे जे भव्य दिवस शहर दिसतंय हे पाहिजे झालेलं काम आहे आणि आमच्या सगळ्यांचा विचार करून तुळशीताईंनी त्वरित त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. काम पण तुम्ही पाहा ना, या ठिकाणी दणकट स्वरूपात झालेले आहे साहेब. तुम्ही पाहू शकता जे आम्ही केलंय तेच आम्ही सांगतोय ना. आहे का नाही क्वालिटी, एकदम क्वालिटीचा रस्ता हा एकदम. या ठिकाणी फार रस्ता पहिला खराब होता, आता बघा डांबरीकरण झालेले आहे. आम्हाला पण वाटतं आमच्या लोकांनी कामं केली पाहिजे, आमच्या नेत्यांनी कामं केली पाहिजे. सतीश भाऊ, चास गावामध्ये आता आपण या वैकुंठ धाममध्ये इथे या ठिकाणी आपण आता आहोत. या ठिकाणी जी काही विकास कामं झाली आहेत, माननीय माजी जिल्हा परिषद सदस्या तुळशीताई सचिन बोर व माजी पंचायत समितीच्या सभापती उषाताई रमेश कानडे यांच्या माध्यमातून काय काय विकास कामे झाली आहेत त्या संदर्भात होतं तेच तुमच्या आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगू शकता, काय विकास कामे झाली आहेत? या ठिकाणी सर्वप्रथम जर पाहिलं तर इथं सगळा हा खडकाचा भाग होता, नदीचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे आम्हाला दसक्रिया विधी घालताना फार त्रास व्हायचा. पाऊस यायचा, पावसामध्ये दसक्रिया घालणं अशक्य होतं. मग आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यावेळेस पंचायत समितीच्या माध्यमातून उषाताईच्या माध्यमातून आम्ही तुळशीताईकडे गेलो. त्यांना सांगितलं का आम्हाला इथं याच्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. आणि आमच्या सगळ्यांचा विचार करून तुळशीताईंनी त्वरित त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. आणि या ठिकाणी हे पहा, इथं बसण्यासाठी ज्या पायऱ्या दिसतात ना, या पायऱ्या ह्या आपल्या जिल्हा परिषदेच्या निधीतून झालेल्या आहेत या पायऱ्या. आणि हे काम झालेलं आहे साहेब. बघा, आम्ही जे काय बोलणार आहेत ना ते आम्ही या ठिकाणी विकासाचं बोलणार आहे. हे राजकारण येतं, राजकारण होतं, राजकारण होत असतं, पण तुम्ही काय केलंय, काय करणार आहे, तुमचा विजय काय याच्यावर बोलणार आहे. आजपर्यंत आम्ही भरपूर इलेक्शन लढलो, बऱ्याच जणांचा आम्ही प्रचार केला, पण आम्ही विकासावर भर दिला. हे पहा, हे तर झालेलं आहे. या ठिकाणी हे जे भव्य दिवस शहर दिसतंय हे पाहिजे झालेलं काम आहे. आणि हे नदीचा प्रवाह सुद्धा असताना अत्यंत दर्जेदार पाहिजे. मी काल परवा तुम्हाला कडेवाडीच्या बाईक मध्ये दाखवलं होतं. कडेवाडीची ती स्मशानभूमी त्या ठिकाणी झालेली आहे. ही ताची स्मशानभूमी म्हणजे कडेवाडी असो, चासा असो, स्मशानभूमी अत्यंत शुभीकरण करण्याचं काम जर आमच्या ताईंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं. आणि काम पण तुम्ही पाहा ना, या ठिकाणी दणकट स्वरूपात झालेले आहे. कामाचं तुम्ही गेज बघा, कामाचं तुम्ही हे बघा, इतक्या प्रवास सुद्धा इथं कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अजिबात धोका पोहोचलेला नाही. या ठिकाणी तुम्ही जर अजून विचार केला, हे पहा, या ठिकाणी पायऱ्या झाल्या, हे झालं. या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा पहा ना तुम्ही, किती उत्तम साहेब. तुम्ही पाहू शकता जे आम्ही केलंय तेच आम्ही सांगतोय ना. हा, आणि केलेलं का सांगावं नाही. माझं सर्व हे बघा, हा रस्ता तुम्ही पहा ना, हा किती आहे का नाही क्वालिटी, एकदम क्वालिटीचा रस्ता हा. एकदम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुळशीताईच्या आणि उषाताई असो, नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असो त्यांच्या, आणि शिवाजीदादा आढराव असो यांच्या आशीर्वादासह आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आशीर्वादाने ही कामं होतात. परंतु ताई आणि दोन्ही ताई असन अत्यंत स्वाभाविक सुस्वाभी आहे. आमच्या प्रत्येक हाकेला वाहू देणारे या दोन्ही माऊली आहे. पहा, आता तिथपासून साहेब हा रस्ता बघा इथपर्यंत स्मशानभूमी झालेला आहे. हा, हे पहा, इतकी छान आणि सुंदर स्मशानभूमी ताची बनवलेली आहे. मग ताई आणि भाऊ असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, बाजीराव तात्यासारखी आमच्यासारखे कार्यकर्ते नेहमी पाठपुरावा. हे पहा, इतकी सुंदर ही तुम्ही जर पाहिलं ना, ह्या माणसाचं खरंच आभार व्यक्त करणं अत्यंत गरज. रामचंद्र विष्णू पंत भोर अतिशय धार्मिक कामामध्ये पुढाकार असलेली लोक, यांनी सुद्धा ज्यावेळी एवढं काम आपल्या अवस्थेमध्ये होते, यांनी वैयक्तिक खर्चातून हे भाऊंचे चुलतेचे त्यांच्या म्हणजे घरातील यांनी सुद्धा या ठिकाणी अशी सुशोभीकरण या ठिकाणी दिली. हे पहा, ह्या इथं जर पाहिलं तर इथून हा रस्ता आहे ना, इकडे शेगर वस्तीकडे जातो. या ठिकाणी फार रस्ता पहिला खराब होता, आता बघा डांबरीकरण झालेले आहे, काम पूर्ण झालेले साहेब. हे पहा, या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आणि अत्यंत उत्तम दर्जाचं काम झालेलं आहे. या शेडवर जर तुम्ही फोकस केला, या ठिकाणी माजी खासदार शिवाजीदादा आढराव पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्टेज दिलेलं आहे. बघा, अतिशय इथं सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमामध्ये आमचा स्टेजचा खर्च वाचतो. जर तुम्ही या ठिकाणी पुढे जर पाहिलं गेलं तर पुढे जे मंदिर आहे ते मंदिराला सुद्धा आज जर तुम्ही विचार केला साहेब, हे बघा, हे तुम्ही इथून बघा, हे मंदिर दिसतंय ना, या मंदिराचं सभा मंडप झालेलं आहे. पुढं हे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आणि अतिशय छान सभा मंडप, त्याला कलर बिलर एकदम व्यवस्थित काम झालेलं आहे साहेब. कामं होतात ना, कामावरून बोलतो, कामं झालीच पाहिजे, का झाली नाही पाहिजे. शेवटी आम्ही ज्यावेळी सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असतो, आम्हाला पण वाटतं आमच्या लोकांनी कामं केली पाहिजे, आमच्या नेत्यांनी कामं केली पाहिजे. आणि करतात ना ती लोक. आम्ही फक्त प्रस्ताव घ्यायचा, त्या ठिकाणी द्यायचा आणि सर्व पाठपुरावा करून इथपर्यंत आणण्याचं काम आमचे नेते मंडळी करतात ना. अशा लोकांच्या पाठीमागे का उभं राहायला पाहिजे. आज तुळशीताई जरी त्या ठिकाणी पुण्याला राहायला असतात तर ते नेहमी या ठिकाणी जाऊन येऊन करत असतात. प्रत्येक गोष्टीला आम्ही फोन केला तर प्रत्येक कार्यक्रमाला असतो, आमच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. या ठिकाणी मी खरोखर त्यांचं ऋण जितकं व्यक्त करीन तितकं कमी आहे साहेब. तिकडे हे बघा, एखाद्या गावाला एखादा कोयने हिरा मिळालेला असतो साहेब, आणि त्या हिऱ्याला आपण किती जपायचं हे आपल्या गावाचं कर्तव्य असतं.
आज गावावर कोणती आणीबाणी असली, कोणते कार्यक्रम असतं, सचिन भाऊ आणि तुळशीताई असो यांचं खरं दानशूर नेतृत्व आहे. प्रत्येक त्यांच्या धार्मिक असो, कोणत्या असो, क्रीडा असो, कला असो, सर्व क्षेत्रात ते जरी निधी निधीच्या स्वरूपात देतात, आर्थिक स्वरूपात सुद्धा त्यांच्या प्रत्येक ठिकाणी खरोखर या ठिकाणी देणग्या असतात. आणि मला सर्व मतदारांना आव्हान करायचे, आज हे जे तुळशीताई जे भोर हे नाव आहे, हे आज तुम्हाला सांगतो आपल्या पूर्ण तालुक्यात गाजत आहे. म्हणून मी चास, कडेवाडी असो, ठाकरेवाडी, सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे, तुम्ही किरकोळ कारकोळ असेल तुमचे मतभेद बाजूला ठेवून आज आपला हा टेम्पो खूप पुढे गेलेला आहे, परंतु अजून पुढे जाण्यासाठी 70-80% वरती जाण्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी आपल्या ह्या ताईला असो, उषाताई असो, दोन्ही मतं ही घड्याळ द्यायची. कारण की तालुक्याचा विकास हा फक्त घड्याळ आणि घड्याळच करणार आहे याची जाणीव मी सर्व लोकांना करून देतो या ठिकाणी. नाही, दोनच आम्ही. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.